निलेश घायवळ टोळीमधील सदस्याकडे तब्बल 400 काडतुसं। कर्नाटकातील गंगापूरमधून टोळीतील सदस्याला अटक झालेली आहे। अजय महादेव सरोदे असं घायवळ टोळीमधल्या सदस्याचं नाव आहे। सरोदे याच्या घराच्या झडतीमध्ये तब्बल 400 काडतुसं सापडलेली आहेत। अजय सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना आहे आणि त्यातील 150 काडतुसं निलेश घायवळ याला दिल्याचं तपासामधून निष्पन्न झालेलं आहे। अजय सरोदे आणि निलेश घायवळनं सोने गावातील शेतामध्ये गोळीबार केलेला होता। आरोपांशी माझा दुरान्वयही संबंध नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। महाडमधील तटकरे गोगावले समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरेंची प्रतिक्रिया आहे। स्वतः अशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा। सुनील तटकरेंनी गोगावले समर्थकांवर या शब्दात निशाणा साधलाय। तर जाणून बुजून सुनील तटकरेंनी हल्ल्याचं कटकारस्थान रचलं असा आरोप विकास गोगावले यांनी केला। त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी माझ्यावर एक फायर देखील करायचा प्रयत्न केला, परंतु फायर झाली नाही। जाणून बुजून सुनील तटकरेंनी हा सगळा कटकारस्थान रचला असावा असं मला वाटतंय आणि तटकरेच्यात हिंमत नाहीये, म्हणून असे लहान बगल बच्चे माझ्यासमोर पाठवतात। मी म्हणून त्यांना मगाशी बाकीच्या आमच्या प्रतिनिधींना सांगितलं की तटकरेच्यात हिंमत असेल तर त्यांनी 1 to 1 करावं। माझी तयारी आहे ना, कुठेही तो असो, अनिकेत असो, कोणी असो, मी 1 to 1 लढायला तयार आहे। मी भरत शेठची औलाद आहे, मी बाळासाहेबांचा पाईक आहे, शिंदे साहेबांचा पाईक आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आपल्या अंगावर आला तर मात्र सोडायचं नाही आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करतो। पाहूया उद्याच्या निवडणुकीमध्ये काय जनता जनार्दन आशीर्वाद देते ती। माझा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही। रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे। मी सकाळपासून रोहा श्रीवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्याने भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो। हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्याच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे। यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही। महाडची जनता ही त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून टोक दाखवणार आहे हे जेव्हा लक्षात आलं, मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली, आमची ही बाजू बघितली नाही। आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज दाखवलं। मंत्रालयामधला पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो असं थोरातांनी म्हटलंय। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांनी मोठा आरोप केलेला आहे। कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे। नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणूक हाताळलेले आहेत। त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे। असं असताना होऊच कसं शकतं याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं। हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे।